नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर 1000 प्लस सायन्सच्या क्वेश्चनची सिरीज आपण चालू केली. ते पण आयोगाचे क्वेश्चन असणार आहे, त्यामध्ये दुसरे कोणतेच क्वेश्चन नसतील. तर आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारलेत जवळजवळ ते 1000 प्लस क्वेश्चनच होतात. तर ते सर्व क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवर रिव्हिजनच्या दृष्टीने टाकतोय. आणि या सिरीजचा बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. जे एक्झाम देतात एमपीएससी किंवा जे सरसेवेचे एक्झाम देतात त्या विद्यार्थ्यांना सरळ त्याचा बेनिफिट होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट पाहतो किंवा सेकंड व्हिडिओ पाहतोय. ऑलरेडी या टॉपिकवर आपण पहिला व्हिडिओ अपलोड केला आहे. तो जर पाहिलं नसेल तुम्ही त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट बनवली, ती प्लेलिस्ट पहा तुम्ही 1000 प्लस सायन्सची क्वेश्चनची, किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून त्या प्लेलिस्टवर जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता. ओके, सुरुवात करू सेकंड पार्टला किंवा सेकंड व्हिडिओला. रक्तविसरण संस्था, त्यामध्ये रक्त, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लाझ्मा एक्सेट्रा याच्यामध्ये माहिती दिली. त्यापैकी पहिला क्वेश्चन, खालीपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असे सांगितले या ठिकाणी राज्यसेवा पूर्व 2019ला. तर त्यापैकी पहिला पर्याय आर एच पॉझिटिव्ह पुरुष आणि आर एच निगेटिव्ह स्त्रीचे जर विवाह झाला असेल तर ती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जोड्या लावायला विचारले आपल्याला. राज्यसेवा पूर्व 2019 क्वेश्चन दिले. श्वसन रंगद्रव्य, नंतर पक्षीसमूह किंवा पक्षी दिले या ठिकाणी. तर आपले जोड्या लावायला विचारले. हिमोग्लोबिन कशाला आहे? क्लोरोक्रिओसिन, हिमोरोथ्रिन, हिमोसायनिन म्हणून. तर हिमोसायनिन हे जर तुम्ही पाहिलं असेल ते 4 नंबर येतं, मोलस्कासमध्ये येतं. त्यानंतर हिमोरिथिन हे येतं 3 नंबरला, म्हणजे 3-2 शेवटला बघा कोणत्या ठिकाणी, ते ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला पडतं. म्हणजे दुसरा क्रमांक आपला जो दुसरा पर्याय दिला आहे तो योग्य निघतो. मग त्यानुसार एचं 2 नंबरला आणि बीचं पहिल्या नंबरला. ओके, हा क्रम योग्य निघतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन तिसरा आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनमध्ये रूपांतर कसं होतं? गट क पूर्व 2018 हा क्वेश्चन विचारला आहे. आता मी पुढच्या टायमाला हे कधी कोणत्या वर्षी विचारलं हे नाही सांगणार, मी डायरेक्ट क्वेश्चन घेतो. याचं जे उत्तर निघतं त्या फायब्रिनचे फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, जंतू संसर्ग झाले, चौथा क्वेश्चन, जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रवतात? इथं काय मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रवतात? त्याचं उत्तर आहे मास्ट पेशी म्हणून पहिलं. त्यानंतर पुढचा 5वा क्वेश्चन, एक साधारण पौडा करता पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य विचारले? पहिलं विधान आहे, रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 ग्रॅम टक्केपर्यंत असावे लागते. त्यानंतर दुसरं, जेवणानंतर रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण 140 मिलीग्रॅम टक्के पोहोचते असायला हवे म्हणून सांगितले या ठिकाणी. पुन्हा एकदा पहा, रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्रॅम टक्केपर्यंत असेल, हे चुकीचं आहे. जेवणानंतर रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण 140 मिलीग्रॅम टक्के पोहोचतो असायला, म्हणजे पर्यंत असायला हवे. तर बी नंबरचे योग्य निघते या ठिकाणी. त्यानंतर 6वं, सामान्य लाल रक्तपेशीचा आरबीसीचा आकार कसा असतो विचारले आपल्याला. लाल रक्तपेशी आरबीसीचा आकार कसा असतो? त्या पर्यायपैकी जर पाहिलं आपण बी अंतर्गत बायकोनोवे अशा प्रकारचं असतं 3 नंबरचं. त्यानंतर 7वं, पुढील कोणते विधान योग्य विचारलंय? पहिलं विधान आहे, पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी अस्थिमज्जात बोन मॅरोमध्ये बनतात किंवा सांगितलं या ठिकाणी. दुसरं, पांढऱ्या पेशी जीवाणूंना बॅक्टेरियांना संपवतात. तर ही दोन्ही विधान पाहिले. पांढऱ्या रक्तपेशी कुठं अस्थिमज्जातच बोन मॅरोमध्येच तयार होतात. नंतर पांढऱ्या पेशी जीवाणू हे बॅक्टेरियांना मारत असतात, कारण ते आपण म्हणतो ते बॉडीतले म्हणतो ना आपली एक मजबूतपणा दाखवतात पांढऱ्या पेशी. ते दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता दोन्ही विधान कोणत्या ठिकाणी बरोबर सांगितले? पर्याय 3 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर 4था क्वेश्चन, खाली विधानाचा विचार करायला विचारला आहे. राज्यसेवा पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. तर 4 विधान पाहिले आपण. एक पहिलं विधान दिलं की उच्च घनता हाय डेन्सिटी असलेल्या लाईव्ह प्रोटीन्सला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. उच्च घनता लाईव्ह प्रोटीन्समुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत असते आणि रोहिणी बंद होऊ शकते. आता सांगा की हे दोन्ही विधानं पाहिजेत आपल्याला. ओके, तर दोन्ही विधाने बरोबर आहे. दुसरं विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्ट करणे ते चुकीचं आहे. दोन्ही विधाने काय आहेत? चुकीचे आहेत. ओके, या ठिकाणी उत्तर सुद्धा तुम्हाला पाहिजे, हे दोन्ही काय आहेत? चुकीचे आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. 9वा पहा, माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकतो? आता हे एकदम सोपं, कदाचित माहीत असेल सर्वांना. हे तर AB पॉझिटिव्ह पाहिजे. AB पॉझिटिव्ह ज्या व्यक्तीचं रक्त असेल तो सर्वांचे रक्त घेऊ शकतो. आणि एवाला फक्त Aचं रक्त घेतो आणि Oचं घेतो. बीवाला कोणाचं घेतो? बीवाल्याचं रक्त घेतो, ओवाल्याचं घेतो. नंतर AB वाला A नंतर B, ओके, AB नंतर O या सर्वांचं रक्त घेतो. पण ओवाला कोणाचं जर फक्त ओवाल्याचं रक्त घेतो आणि बाकीचे कोणाचंच घेत नाही. AB आणि AB वाल्यांचं सुद्धा घेत नाही. त्यानंतर 10वा, डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य डॅश करतात या ठिकाणी आपल्याला विचारले. तर काय? रक्तपट्टिका प्लॅटलेट्समध्ये रक्त गोठण्याची क्रिया सुरू होते. त्यानंतर रक्तवाहिन्या संदर्भात पुढचा क्वेश्चन आहेत किंवा धमन्या व शिरा संदर्भात आहे. युरियाचे वहन कोण करते हा क्वेश्चन विचारला. युरिया याचे वहन कोण करते? तर जीवद्रव्य व रक्त हे काय करतात? युरियाचे वहन करतात. त्यानंतर पुढचा
2 नंबरचा क्वेश्चन, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटरच्या रक्तवाहिन्या आहेत? हा क्वेश्चन डबल झाला आहे पुन्हा. किती किलोमीटरच्या रक्तवाहिन्या आहेत? तर 97,000. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हृदय संदर्भात आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हृदयाशी संदर्भात आहे. त्यापैकी पहिला, बंडल ऑफ हीज जाळे काय काय? बंडल ऑफ हीज चे जाळे काय म्हणून पर्यायपैकी विचारले आपल्याला. पहिले संपूर्ण हृदयात पसरलेले मज्जातंतू, नंतर संपूर्ण हृदयात पसरलेले स्नायुतंतू, त्यानंतर तिसरं फक्त हृदयातील जैविकामध्ये पसरलेल्या स्नायुतंतूचे असते, चौथं हृदयातील जैविकामध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते. तर कोणतं बरोबर आहे? तर 3 नंबरचं फक्त हृदयातील जैविकामध्ये पसरलेल्या स्नायुतंतूचे या ठिकाणी असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पचनसंस्था संबंधित आहे. त्यापैकी पहिला टॉपिक पाचन ग्रंथी व पाचन रस म्हणून. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन, ब्रुनस ग्रंथी डॅशमध्ये आढळतात विचारलं आहे. गट व पूर्व 2018 क्वेश्चन विचारला आहे. कशामध्ये आढळतं ब्रुनस ग्रंथी? तर पक्काशयाच्या डिओडम म्हणलं तर सबक्युओसामध्ये आढळतं 1 नंबरचं. त्यानंतर दुसरा, पचनसंस्थेमध्ये मुक्त गुद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो? हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. तर कोणता बदल होतो? जर पर्याय पाहिजे तर आम्ल अल्कली, त्यानंतर आम्लामध्ये हा बदल होतो. 2 नंबरचा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन तिसरा, यकृतशी संबंधित आहे. घटक दुसरा आहे. त्यापैकी पहिला क्वेश्चन, कुपरची पेशी यामध्ये डॅडॅश आढळतात. कुपरच्या पेशी डॅडॅशमध्ये आढळतात. ग्रुप बी प्रिलिम 2019 क्वेश्चन विचारला आहे. त्याचं उत्तर आहे यकृत, लिव्हरमध्ये आढळतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पित्त डॅडॅश अवयव तयार होतं. कशामध्ये तयार होतं आपल्याला विचारलं आहे. कशामध्ये तयार होतं? यकृतामध्ये, लिव्हरमध्ये तयार होतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, हा खूप सोपा क्वेश्चन आहे. तिसरा, डॅडॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. बऱ्याचदा हा क्वेश्चन स्रवसेमध्ये सुद्धा विचारला जातो. तर काय? यकृत, लिव्हर. त्यानंतर पुढे पाहू. पुढचा क्वेश्चन सुद्धा तसंच विचारला आहे आपल्याला. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती विचारलं? एस टाईप पूर्व 2012 हा क्वेश्चन विचारला आहे. तर यकृत ग्रंथीला आहे, लालोप्रद ग्रंथी, स्वादुपिंड आणि चौथे जठर. त्याचं उत्तर आहे यकृत, लिव्हर ग्रंथी. त्यानंतर उत्सर्जन संस्था, टाकाऊ पदार्थ. त्यापैकी पहिला टॉपिक, पहिला क्वेश्चन विचारला आहे, खालीलपैकी कोणता किंवा कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही किंवा नाहीत? तर पर्याय जर पाहिले आपण याच्यामध्ये विधान दिले, परत अमोनिया दिले, क्रिएटिन दिले, युरिया दिले आणि क्रिएटिनाईन हे क्वेश्चन दिलेत. त्यापैकी आपल्याला विचारलं आहे कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत विचारले आपल्याला या ठिकाणी. ओके. याच्यामध्ये क्रिएटिन नाही आहे, बाकी सर्व आहेत. त्यानंतर उर्क, मूत्रनिर्मिती या संदर्भात क्वेश्चन पाहू आपण. पहिला, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉनमध्ये युरिया बनवण्याचा योग्य क्रम लिहा. आता नेफ्रॉन सर्वांना माहीत असतात. तर शरीरातील जे नेफ्रॉन आहे त्याच्यामध्ये युरिया बनवण्याचा योग्य क्रम आपल्याला ह्या ठिकाणी विचारला आहे. आता पर्याय जर पाहिले आपण, ओके, सिलेक्टिव्ह दिले पहिलं, रिव्हर्सन दिले, ट्युब्युलर सिक्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन, दुसरं दिले अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्युब्युलर सिक्रेशन, नंतर सिलेक्टिव्ह रिव्हर्सेशन. हे जर पर्याय पाहिले आपण तर योग्य कोणता पर्याय निघतो आपल्याला? तर निघतो तिसरा, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिव्हर्सेशन, ट्युब्युलर सिक्रेशन म्हणून. हा 3 नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर दुसरा, एका मिनिटात मूत्रपिंडातून किडनीमधून किती रक्त वाहते विचारलं आहे. तर किती रक्त वाहते आपल्याला? तर 1 लिटर एवढे रक्त एका मिनिटामध्ये वाहते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रम खालीपैकी लावा सांगितलं आहे. मूत्रपिंडामध्ये होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम लावायला सांगितले. आता पर्याय पुढे आहेत. तर याचे जर पर्याय पाहिले आपण तर मूत्रपिंडातून कोणता क्रम योग्य तुम्हाला पाहायला भेटतो? तो पाहायला भेटतो पहिलं, गाळणे, फिल्ट्रेशन होतं, नंतर पुनर्शोषण, स्रवणे आणि उत्सर्जन पाहायला भेटतं. त्यानंतर चौथा, उर्क सामू नियंत्रित कशाच्या मदतीने करतात? उर्क कशाच्या मदतीने pH मेंटेन करतात असं विचारलं सोप्या शब्दामध्ये. तर कशाच्या मदतीने करतात? तर रक्तामधून H+ आयन काढून हा pH मेंटेन करतात. त्यानंतर पाचवं, सामान्यतः किडनीमध्ये खालीपैकी कशाचे गाळण होत नाही विचारलं आहे. किडनीमधून कशाचे फिल्ट्रेशन होत नाही? तर पर्यायामध्ये अमोनिया, युरिक ॲसिड, पाणी दिले, साखर दिले. कशाचं फिल्ट्रेशन होत नाही? तर साखरेचं फिल्ट्रेशन ह्या ठिकाणी होत नाही. त्यानंतर पुढचा, संबंधित रोग या संदर्भात क्वेश्चन पाहू. खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे विचारलं आहे. जर पर्याय पाहिले आपण कोणता पर्याय बरोबर तुम्हाला पाहायला भेटतो बरं? तर 3 नंबरचा, रक्तरंगमूत्र हिमोचैर्यामधून हा पर्याय तुम्हाला पाहायला भेटतो. हे बाकीचे काय चुकीचे आहेत. त्यानंतर श्वसन संस्था संदर्भात क्वेश्चन पाहू. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसित केली जाते? प्रत्येक मनुष्य सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसित करतो, म्हणजे श्वसनात करतो, रेस्पिरेशन करतो असं विचारलं या ठिकाणी. तर किती करतो? 10 ते 20 किलो एवढा करतो. त्यानंतर दुसरं, अतिश्रमणामुळे आपण एकदा पहा, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीपैकी कोणते रसायन
जबाबदार असतात विचारले आपल्या या ठिकाणी. तर कोणता लॅक्टिक ॲसिडमुळं हे रसायन जबाबदार त्या ठिकाणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, फुफ्फुसाचे म्हणजे लंगचे मुख्य कार्य कोणकोणते असते. तर त्याचे रक्ताचे शुद्धीकरण करणे, ऑक्सिजन घेणे म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण करणे. नंतर 7वं, अस्थिसंस्था हाडाचे प्रकार या संदर्भात. आता 7 अस्थिसंस्थामध्ये हाडाचे प्रकार हा टॉपिक येतो. त्यावर कोणकोणते क्वेश्चन विचारलेत एकदम डिटेलमध्ये दिले ते. त्यापैकी पहिला क्वेश्चन, मेलियस, इनकस आणि स्टेप यांना असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मेलियस, इनकस आणि स्टेपला काय म्हणतात? गट क पूर्व 2018 हा क्वेश्चन विचारला आहे. तर पर्यायमध्ये जर 4 पर्याय पहिले आपण तो कोणता निघतो? तो पहिलं इयर ऑस्टिकल या पर्याय निघतो बरोबर. म्हणजे मेलियस, इनकस आणि स्टेप्स यांना इनर इयर्स या ठिकाणी वापरले ऑस्किकल म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं, मध्य कर्णात असलेल्या कानातील हाडाचा क्रम बाहेरून आत अशा प्रकारे लावा. मध्य कर्णातले कान, त्यापैकी कानातील हाडाचा ऑक्सिकल्स म्हणजे क्रम बाहेरून आत विचारले आपल्याला. अशा प्रकारचा आहे. खाली पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडायचं सांगितले आपल्याला. तर मेलियस, इनकस आणि स्टेप हा योग्य क्रम आहे. त्यानंतर तिसरं, खालपैकी विसंगत पर्याय निवडायला सांगितलं आपल्याला. चुकीचा पर्याय निवडा सांगितलं. चुकीचा म्हणण्यापेक्षा तो वेगळा आहे सर्वांपेक्षा. तर जर पर्याय पहिले आपण तर फिमर हा वेगळा निघतो. हे बाकीचे एकसारखे दिसतात. ओके, 1, 3 आणि 4 हे एकसारखे निघतात. फक्त 2 नंबरचा जो पर्याय आहे तो वेगळा निघतो. फिमर हा ह्युमरस, रेडियस आणि स्कॅल्पला हे वेगळे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, हाडाच्या प्रकारासंदर्भात क्वेश्चन विचारले आपल्याला. अस्थिसंस्था स्केलेटल मी खालपैकी कोणते कार्य करते आपल्याला ह्या ठिकाणी विचारलं आहे. तर याच्यामध्ये पर्याय दिलेत. संरक्षण, रक्तोत्पादन, रुधिर जनन विचारलं आहे. त्यानंतर हालचाल सुलभता, क्षारांचे संवर्धन, साठा. पर्याय दिलेत की 1, 2, 3 बरोबर किंवा ABC, BCD, ACD किंवा चौथं वरील सर्व बरोबर आहेत. तर हे 4ही बरोबर आहेत. वरील सर्व बरोबर आहेत. ओके, 4ही म्हणजे यापैकी जर पाहिलं संरक्षणसुद्धा होतं अस्थिसंस्था स्केलेटनमुळे, रुधिर जननसुद्धा होतं, हालचाल सुलभता सुद्धा, त्यांनी क्षाराचे संवर्धन किंवा साठासुद्धा केला जातो. त्यानंतर चेतासंदर्भात क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेत. 8वं, चेतासंस्था त्यात इथे संधी म्हणून आहे. आता त्यापैकी पहिलं, खालीपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनात्मक किंवा वाहक म्हणून प्रमाणित केले जाते. न्यूरो ट्रान्समीटर म्हणलं. आता पर्याय पहिलेले ॲसेटोलाइन, कोलिन व गॅमा अमिनोब्युरिटिक ॲसिड. दुसरं डोपामाइन व नायरोॲड्रेनालिन. तिसरं लायसिन आणि हिमास्टाइन. चौथे पॅरविक ॲसिड व ॲसिटाइल कोए. तर चेतासंस्थांसंदर्भात क्वेश्चन विचारलेत की खालीपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनात्मक वाहक आहात म्हणजे ट्रान्समीटर आहेत विचारलं आहे. ओके, अ बरोबर आहे का, म्हणजे सी बरोबर आहे का, ए बरोबर आहे का, ए बी बरोबर आहे का, सी डी बरोबर आहे. तर काय निघतो? ए बी दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. फक्त सी नंबरचा नाही आहे. ओके, ए आणि बी बरोबर आहे दोन्ही. सी फक्त नाही आहे आणि डी पण नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, नलिका विरहित ग्रंथी संस्था. त्यापैकी पहिला म्हणजे पियुषिका ग्रंथी. ओके, त्यापैकी पहिला क्वेश्चन, अनित्य तंतू आणि स्नायू संकुचचा सिद्धांत बाबत खालील विधाने लक्षात. स्लाइडिंग फिलामेंट थेअरी ऑफ मसल कॉन्स्ट्रक्शन. तर हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. दुसरा म्हणजे हा सिद्धांत हेक्सले आणि निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. कोणते विधान सत्य आपल्याला विचारले. मग कोणतं निघतं? तर ए बी दोन्ही विधाने काय आहेत? सत्य आहेत. त्यानंतर पुढे पाहू. त्यापैकी दुसरा क्वेश्चन पाहू आपण. आता 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिटोरियस एका अपघातात गंभीर हानी पोचली आहे, तरी तो तग धरून जिवंत राहिला तर काय होऊ शकते? काय विचारले? 4 वर्षाचा मुलगा आहे, अँटेरियल पिटोरियस एका अपघातात गंभीर हानी पोचली होती त्याला, तर तो तग धरून जिवंत राहिला तर त्याला काय होऊ शकते आपल्याला पर्यायपैकी विचारलंय. तर थायरॉक्सिड कमी प्रमाणात सरवण्यात येईल, स्पर्मॅटोजेनेसिस उत्तेजित होणार नाही, मुलाच्या उंचीतही वाढ कुंठित होईल आणि मेमरी ग्लँडची वाढ उत्तेजित होईल. तर योग्य म्हणजे उत्तर काय याचं विचारलं आपल्याला ह्या ठिकाणी. कोणत्याही मुलाच्या उंचीमध्ये वाढ कुंठित होईल. 3 नंबरचा. त्यानंतर तिसरं, नैसर्गिक प्रसूतीसाठी नॅचरल पार्ट्रिचरसाठी लागणारे संप्रेरक कोणकोणते आहेत किंवा कोणते विचारलं आहे? अशा पूर्व 2015 हा क्वेश्चन विचारला आहे. तर कोणते आहेत? ऑक्झिटॉक्सिन हे पहिलं. त्यानंतर आदिउर्क ग्रंथी संदर्भात क्वेश्चन विचारला आहे आपल्याला की खालीपैकी कोणते संप्रेरके किंवा हार्मोन्स पिट्युटरी ग्रंथीचे आहेत? पिट्युटरी ग्रंथीचे विचारले आहे. TSH, STTH, SCG आणि ADH कोणते आहेत? आता यापैकी आपल्याला पाहायचं आहे. तर पाहिले आपण, हे एक बरोबर आहे, हे एक बरोबर आहे आणि हे एक बरोबर आहे. ABD हा पर्याय तुम्हाला पाहिजे. सी नाही याच्यामध्ये. ओके, पुन्हा एकदा पहा. ह्या ठिकाणी सी नाही, फक्त ABD आहे. A, B आणि D आहे. ओके, 3 नंबरचा पर्याय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू.
क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अँड्रेनल ग्रंथीकडून केले जाते, त्या कोठ्या विसावलेल्या असतात. या ठिकाणी विचारलं आहे क्षार नियंत्रण जे काम करते अँड्रेनल ग्रंथी त्या कोठ्या विसावलेल्या असतात आपल्याला याच्यामध्ये विचारलं आहे. तर कशामध्ये मूत्रपिंडावर ह्या असतात. त्यानंतर आउटो ग्रंथी संदर्भात क्वेश्चन विचारलं आहे मानवी गलगंड गोचर म्हणलं तर डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे आपल्याला विचारलं आहे. कशाशी संबंधित आहे विचारलं आहे. ते पहिले अन्नातील आयोडीनची कमतरता आहे का, नाही. त्यानंतर इकडे विचारले आउटोग्रंथी जास्त वेगाने कार्य होते का, भाऊ. नंतर तिसरं रक्तामधील आयोडीनचे अति वेगाने शोषण होते का, आहे का नाही, ती महत्त्वाची विचारलं आहे. तो वरील सर्व.